नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणजेच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खोलीनुसार कशी बदलते, त्याचप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रकाला जीचे व्हॅल्युएशन किती राहणार आहे, अशा महत्त्वपूर्ण ट्रिकी मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की मेडिकल इंजिनिअरिंग इत्यादीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे ट्रिकी क्वेश्चन्स हे आज देखील विचारले जात आहेत. त्याच्यामुळे हे पॉईंट्स व्यवस्थित समजून घेण्यासाठी लेक्चर तुम्ही व्यवस्थित मन लावून बघा. ठीक आहे मित्रांनो, चला तर सुरुवात करूया. ठीक आहे, सर्वात पहिले बघा, आपला मुद्दा आहे की पृथ्वीच्या केंद्रकाकडे जात असताना गुरुत्वीय त्वरण वाढतं का कमी होतं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मग ही आपली पृथ्वी आहे. ठीक, ओके, आणि पृथ्वीचं हे सेंटर आहे. ठीक, इथपर्यंत ठीक आहे. त्याचबरोबर पृथ्वीची ही त्रिज्या आहे हे आपल्याला माहिती आहे. ठीक, त्रिज्याला आपण आर या लेटर्सने दर्शवतो. ठीक आहे, आणि पृथ्वीचं वस्तुमान एम आहे. ठीक आहे, हे पृथ्वीचं मास आहे. त्याचबरोबर समजा का ही ती वस्तू आहे इथं पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडलेली आहे. आता काय होतं, ती वस्तू हळूहळू 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 पृथ्वीच्या केंद्रकाकडे यायला सुरुवात करते. म्हणजे काय होतं, पृथ्वीच्या मध्ये जायला सुरुवात होते. तर मग त्या वस्तूवर आता जसं जशी ती खोल जाईल पृथ्वीमध्ये तसं तिच्या गुरुत्वीय त्वरणात कोणते बदल होतील हे आपणास शिकवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, मग आपण जीचा एक फॉर्म्युला शिकलो आहोत मागच्या लेक्चर्समध्ये, दॅट इज जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, मग ही वस्तू व केंद्र यांच्यात जे अंतर होतं ते आर होतं. आता वस्तू मध्ये जात आहे म्हणजे रेडियस काय होत आहे, कमी होत आहे. आणि जर रेडियस कमी होईल तर जीची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. कारण जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजेच काय, जीची व्हॅल्यू त्या वस्तू व केंद्रकातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. म्हणजे काय, जेवढी रेडियस कमी होईल त्याच्या वर्गाच्या पटीत जीची व्हॅल्यू ही वाढेल. तर इथंच ती गंमत आहे की ह्या तत्वानुसार जीची व्हॅल्यू तर वाढायला हवी होती, पण ॲक्च्युली तसं नाही होत मित्रांनो, जीची व्हॅल्यू कमी होते. मग तुम्ही म्हणाल सर गणितीय तत्वानुसार आर जर कमी झाला तर जी वाढायला हवा होता. ऑब्वियसली वाढायला हवा होता, पण झालं काय, जीच्या बरोबर एम म्हणजे वस्तुमान देखील कमी होतं. कसं, जेव्हा वस्तू पृष्ठभागाला होती तेव्हा तिच्यावर प्रॉपर पृथ्वीचं पूर्ण वस्तुमान हे कार्य करत होतं. ठीक आहे, जसं ती पृथ्वीच्या केंद्रकाकडे येते तसं तिचा काही भाग हा कटत राहतो. आणि समजा वस्तू ह्या पॉईंटला येऊन गेली आहे तर फक्त एवढ्याच गोल आकाराचं वस्तुमान त्या वस्तूवर कार्य करतं. म्हणजे काय होतं, आत येत असताना यम देखील कमी होत आहे. ठीक आहे, आणि रेडियसच्या तुलनेत वस्तुमान हे कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणून गुरुत्वीय त्वरण न वाढता ते मोठ्या पटीने कमी होते. ठीक आहे, म्हणूनच इथं सिद्ध होतं की पृथ्वीच्या केंद्रकाकडे जात असताना जीची व्हॅल्यू वाढण्याच्या ऐवजी कमी होते. हाच तो ट्रिकी पॉईंट होता आणि हा तुम्हाला लक्षात आलाच असेल मित्रांनो. ठीक आहे, चला आता पुढे बघूया. जरा विचार करा या सेक्शन्समध्ये काय विचारण्यात आलेलं आहे. तर इथं पहिला मुद्दा विचारण्यात आलेला आहे की पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का. ठीक आहे, तर समजा ती वस्तू इथं होती पृथ्वीच्या केंद्रकावर. ठीक आहे, मग हळूहळू मध्ये येते, पण मध्ये येते तर तिच्या जीच्या व्हॅल्यूवर फक्त फरक पडतोय. तिची दिशा बदलते का, दिशा नेहमी केंद्रकाकडेच आहे. म्हणून इथं बलाच्या दिशेत कुठलाही परिणाम होत नाही, ते तसंच राहील. ठीक झालं, उत्तर क्लिअर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, काय आहे पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य किती असेल. ठीक आहे, मग एक्झॅक्टली केंद्रावर जीचं व्हॅल्यू आता काय राहणार आहे. इथपर्यंत तर ठीक आहे की पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण जसं जसं आपण केंद्रकाकडे किंवा पृथ्वीच्या आत जाऊ तसं कमी होईल. पण एक्झॅक्टली सेंटरला काय होईल मित्रांनो, गणितामध्ये किंवा मागच्या वर्गांमध्ये तुम्ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट शिकलेला आहात की कोणत्याही संख्येला जर तुम्ही शून्याने भागितलं तर तिचं उत्तर येतं शून्य. जसं की 15/0 इज इक्वल टू 0. मग काय करायचं आहे, हा जो फॉर्म्युला आहे आपला जीचा, याच्यात जे अंतर आहे तेच शून्य होऊन जात आहे. म्हणून त्याची किंमत फक्त पुटअप करायची आहे, कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आरच्या ठिकाणी शून्य, शून्याचा वर्ग. म्हणजेच काय होईल, जी एम डिवायडेड बाय 0. मग जी एमला शून्याने भागितलं तर काय होतं, 0. मग हा तो अगदी महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य किती राहतं, तर ते नथिंग बट 0.
ते काही नसून पूर्णतः शून्य होऊन जातं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथं शिकावयास भेटलेला आहे. तर मित्रांनो, पृथ्वीच्या केंद्रकावर जीचे मूल्य शून्य का होतं तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल, आणि लक्षात आलं नसेल तर माझे रेग्युलर बॅचचे विद्यार्थी मला डायरेक्टली प्रश्न करून कुठलेही डाऊट्स विचारू शकतात. ठीक आहे, चला तर आता पुढे बघूया. पुढे काय दिलेलं आहे, प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळ्या असतात. ऑब्वियसली असतात. बघा, चंद्र हा एवढा असू शकतो, पृथ्वी एवढी असू शकते, तर सूर्य एवढा मोठा असू शकतो. याच्यामुळे काय झालं तर त्यांचे मास म्हणजे वस्तुमान बदलले, कमी जास्त झाले, आणि त्यांची रेडियस देखील बदलली, कोणाची कमी तर कोणाची जास्त. त्यामुळे काय होतं, ह्या गोष्टींच्या जीच्या व्हॅल्यूवर फरक पडतो. त्याच्यामुळे त्या त्या ग्रहांचे गुरुत्वीय त्वरण काय असतं, वेगवेगळं असतं मित्रांनो. ठीक आहे, मग हा जो आपला मून होता, ठीक, मून म्हणजे चंद्र, आणि ही आपली अर्थ होती. ठीक आहे, तर ॲज कम्पेअर टू द अर्थ, मूनवर गुरुत्वीय त्वरण पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाच्या 1/6 एवढं कमी असतं. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ असा झाला की एखादी उडी आपण पृथ्वीवर ज्या बलाने, समजा 10 न्यूटन एवढ्या बलाने मारत होतो आणि आपण 6 मीटर उंच जात होतो, तर तेवढंच जर बल लावलं चंद्रावर तर आपण सीधा 6-7-36 मीटर एवढं उंच जाणार आहे. कारण चंद्रावरील गुरुत्वीय त्वरण हे पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाच्या 1/6 एवढं कमी आहे. ओके, क्लिअर आहे? उम्मीद करतो मित्रांनो तुम्हाला चंद्रावरील गुरुत्वीय त्वरण पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणापेक्षा कमी आहे व त्याचे काय इफेक्ट होतात. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रकावर जीचे व्हॅल्यू 0 का असतं, तसंच पृथ्वीच्या केंद्रकाकडे म्हणजे पृथ्वीच्या खोलीत जसं आपण जाऊ तसं तसं जीचं व्हॅल्यू कमी का होतं, इत्यादी मुद्दे व्यवस्थित लक्षात आले असतील. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वस्तुमान व वजन म्हणजेच काय, मास व वेट या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित बघा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.